नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की पूजा खेडकर यांचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय. होय, त्याच पूजा खेडकर ज्या ट्रेनिंग IAS अधिकारी म्हणून पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू झाल्या होत्या आणि त्या ठिकाणी आपली सेवा देत होत्या. विशेष म्हणजे पूजा खेडकर ज्या मुद्द्यानं वादग्रस्त ठरल्या आहेत, आज त्यांचं प्रकरण हे संपूर्ण चव्हाट्यावर आले. अनेक गौंडबंगाल त्यांच्या या नियुक्तीपासून ते आतापर्यंत चर्चेसमोर जनतेसमोर आलेले आहेत आणि डीएस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा मी आपल्या समोर ते सगळे मांडलेले आहेत. मित्रांनो, प्रश्न असा आहे की पूजा खेडकर या IAS अधिकारी झालेल्या आहेत, परंतु हे होत असताना त्या वंजारी समाजाच्या आहेत आणि ओबीसीचं प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी आरक्षणाचा फायदा त्यांनी घेतलेला आहे. परंतु केवळ ओबीसीच्या प्रमाणपत्राचा त्यांनी फायदा घेतला नाही, तर यामध्ये त्यांचे वडील दिलीप खेडकर जे की आत्ताच वंचित बहुजन विकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढलेले आहेत आणि ही निवडणूक लढत असताना त्यांनी एक शपथपत्र त्या ठिकाणी दिलेले आणि आपली संपत्ती किती आहे याचा खुलासा त्यांनी जग जाहीर केलेला आहे. यामध्ये दिलीप खेडकर यांनी जी प्रॉपर्टी लिहिलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांच्याकडे 40 कोटी रुपये हे आहेत, त्यासोबत 150 एकर शेत जमीन ही त्यांच्या मालकीची आहे, त्यासोबत सोनं आहे, हिरे आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे 1.6 स्क्वेअर फीट जवळपास 6 दुकानं म्हणजे 6 दुकानाचे गाळे हे त्यांच्या मालकीचे आहेत आणि त्यासोबत वेगवेगळे 7 फ्लॅट हे सुद्धा त्यांच्या नावावर आहेत. त्यासोबतच पूजा खेडकर यांच्याकडे 17 लाखाचं सोन्याचं घड्याळ आहे अशी आपल्याला माहिती मिळते आणि पूजा खेडकर यांच्या नावावरती जवळपास 17 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा पूजा खेडकर यांनीच माहिती दिलेली आहे. मित्रांनो, एवढी मोठी जर सगळी प्रॉपर्टीचा हिशोब जर केला तर अंदाजे त्यांच्या आईची जर प्रॉपर्टी पूजा खेडकर यांच्या आईची प्रॉपर्टी त्यामध्ये जोडली गेली तर जवळपास 70 कोटीच्या आसपास हा आकडा जातोय. मग एक ओबीसी कुटुंब आहे, एक ओबीसी फॅमिली आहे, वंजारी समाजाची आहे आणि त्यांच्याकडे 70 कोटीच्या आसपास त्यांची प्रॉपर्टी आहे. ते शपथपत्र दिलेले लेखी स्वरूपात पुरावा आहे आणि अशा वेळी पूजा खेडकर यांनी ओबीसीच्या कोट्यातून जो लाभ घेतलेला आहे त्यामध्ये त्यांना नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट त्यांनी जोडलेले आणि त्यानुसार त्यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळालेले. विशेष म्हणजे मित्रांनो, मला आवर्जून सांगावं लागेल की नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट ज्यांना मिळतं त्याची जी काही प्रॉपर्टी असेल त्याच्या कुटुंबात जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांचं मिळून उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे किंवा 8 लाख असायला पाहिजे. मग जर 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न जर पाहिजे असेल तर या खेडकर कुटुंबाचं उत्पन्न हे जवळपास 60 ते 70 कोटींचं आहे आणि विशेषतः त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 43 लाखापर्यंत आहे अशी त्यांनी नोंद केलेली आहे. मग वार्षिक उत्पन्न जर 43 लाखापर्यंत एकाचं असेल, आईचं वेगळं असेल, पूजा खेडकरचं वेगळं असेल, तर असं उत्पन्न असताना नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र त्यांना कसं मिळालं, कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलं, हा तर प्रश्न महत्वाचा आहे. याची चौकशी झाली पाहिजे कारण हे सगळं प्रकरण आता चव्हाट्यावर आलेलं आहे. कारण आपल्या स्वतःच्या खाजगी ऑडीला लाल अंबर दिवा लावून या पूजा खेडकर यांनी आपला दबदबा दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर धाकही टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी कॅबिनही त्यांनी पुण्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रकार केला. ही सगळी माहिती मी आपल्याला दिली आहे. पण आजचा माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की पूजा खेडकर यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडले ज्या की त्याच्यामध्ये बसत नाहीयेत. म्हणजेच यातून एक स्पष्ट होतंय की त्यांनी जे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियरचं जोडलेले यातून त्यांनी ओबीसीच्या कोट्यामध्ये एक सामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला, प्रामाणिक आणि अभ्यासू जो कोणी विद्यार्थी असेल ज्याचा IASला नंबर लागला असता त्याच्यावरती या ठिकाणी अन्याय केलेला आहे. एक प्रकारे पूजा खेडकर यांनी ओबीसी कॅन्डिडेटवर या ठिकाणी अन्याय केलेला आहे आणि त्याला त्याच्या आयुष्यातून या संधीला मुकावं लागलेलं आहे आणि हे केवळ पूजा खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीनं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी घेतलंय, जोडले, जे बेकायदेशीर आहे आणि अशा पद्धतीनं ओबीसी कॅन्डिडेटवर त्यांनी अन्याय केलेला आहे. मग जर असं असेल तर माझा प्रश्न थेट असा आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. ज्यांच्या नोंदी मराठा समाजात कुणबीच्या सापडल्यात त्यांना ओबीसीचं आरक्षण द्या अशी ती मागणी करतायत आणि ज्या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडत नाहीयेत त्यांचे सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करून मराठा आणि कुणबी हे एकच आहे हे हैदराबाद गॅझेट लागू करा, कोल्हापूर संस्थांचं गॅझेट लागू करा, मुंबईचं गॅझेट त्यांनी लागू करा आणि या गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबीचं आणि परिणामी ओबीसीचं आरक्षण द्या असं ते मागणी करतायत, आंदोलन करतायत, लढा देत आहेत. शासन त्यांना आश्वासन देत आहे. पण याच वेळी या मागणीला राज्याचे महत्वाचे मंत्री असलेले, कॅबिनेट मंत्री असलेले
छगन भुजबळ हे थेट विरोध करतायत आणि मराठा समाजाच्या ज्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या रद्द करा अशी ते मागणी करतायत. शिंदे समितीची की माजी न्यायमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समिती नियुक्त केलेली आहे, ती शिंदे समिती सुद्धा रद्द करा, तिचंही काम बंद करा अशी मागणी छगन भुजबळ करतायत. आणि याच मागणीला दुजोरा देत आहेत ते लक्ष्मण हाके जे की प्राध्यापक लावतायत. आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुद्धा मी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लढा देतोय असं ते सांगतात. मित्रांनो, हे दोन्ही नेते गेल्या अनेक महिन्यापासून जसं मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हाती घेतला आणि कधी नाही तो कोट्यवधी मराठा समाज आपल्या पाठीशी एकत्र आणला आणि या लढ्याला मोठं बळ मिळालं. हे जसं सुरू झालं तसं छगन भुजबळ यांनी या आंदोलनाला विरोध करायला सुरुवात केलेली आहे. छगन भुजबळ हे कमी पडतात की काय, कारण मनोज जरांगे पाटील यांनी आपल्यासोबत मराठा समाज तर घेतलाच पण त्यासोबत मुस्लिम समाजाचा सुद्धा मोठा पाठिंबा त्यांनी मिळवला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर समाजाला एसटीतून आरक्षण पाहिजे, ते आरक्षण सुद्धा मिळवून देण्यासाठी मी पुढे राहील, तुमच्या पाठीशी मराठा समाजाची ताकद उभा करेल असं धनगर समाजाला सांगितलं. त्यामुळे धनगर समाज सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहिला होता. त्यासोबत दलित समाज हाही उभा राहिला. एकत्रित जे 12 बलुतेदार आहेत ते ओबीसी मध्ये येत आहेत ते सुद्धा जरांगे पाटलांच्या सोबत राहिले. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी छगन भुजबळ यांनी विरोध केला त्यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं की ओबीसी प्रवर्ग आहे, ही काही जात नाही, ओबीसी हा प्रवर्ग आहे, याच्यामध्ये 300-350 पेक्षा अधिक जातीचे लोक येतात, परंतु या ओबीसी कोट्याचा आरक्षणाचा फायदा हे ठराविक लोकांनी घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी आरोप केलाय की छगन भुजबळ यांचं ओबीसी आरक्षणामध्ये नव्हतं, नावही नव्हतं, जातही नव्हती, पण त्यांनी आणलेली आहे ती आणि ती 1994च्या अध्यादेशानुसार आलेली आहे. परंतु सगळ्या ओबीसी आरक्षणाच्या कोट्याचा लाभ हा छगन भुजबळ स्वतः आणि काही विशिष्ट जातीचेच लोक घेत आहेत, इतर जातीला त्याचा लाभ मिळत नाही आणि तो आरक्षणाचा लाभ मी मिळवून देईल ही जी काही आश्वासन, हे आव्हान जरांगे पाटलांनी या ठिकाणी त्या ठिकाणी दिलं होतं आणि यामुळे छगन भुजबळ यांनी विरोध केलेला आहे. त्यानंतर लक्ष्मण हाके जे की मागास आयोगाचे सदस्य आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा देऊन मी ओबीसीच्या लढ्यासाठी पुढे येतोय, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे येतोय असं त्यांनी सांगितलं. वास्तविक पाहता लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे आहेत आणि मराठा समाज जे ओबीसीचं आरक्षण मागतो त्या आरक्षणाचा धनगर समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाहीये. कारण ओबीसी प्रवर्गामध्ये धनगर असतील, वंजारी असतील यांना व्हीसी आणि एनटी अशा पद्धतीचं वेगळा प्रवर्ग केलेला आहे, वेगळं आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामध्ये धनगर समाज येतोय. परंतु तरी सुद्धा लक्ष्मण हाके धनगर समाजाचे असताना मराठा समाजाच्या या ओबीसी आरक्षणाला त्यांनी तिखट असा त्या ठिकाणी विरोध केलेला आहे, परखड असा विरोध केलेला आहे. जरांगे पाटलांच्या गावाजवळ असलेल्या वडीगुद्री या ठिकाणी सुद्धा त्यांनी उपोषण सुद्धा सुरू केलं होतं आणि त्यांनी आपला लढा हा केवळ धनगर समाजासाठी नाही तर ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या ज्या काही गोरगरीब जाती येतात त्यांच्यावर अन्याय होईल, जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर अन्याय होईल आणि तो अन्याय होऊ नये यासाठी माझा लढा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. एकीकडे छगन भुजबळ, लक्ष्मण हाके असतील, प्रकाश शेंडगे असतील हे सातत्यानं बोलतायत की ओबीसीच्या गोरगरिबावर अन्याय होईल आणि तो होऊ नये यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. आता जर हे जर सगळं असेल तर मित्रांनो, डीएस न्यूजच्या माध्यमातून मी यापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि त्यात स्पष्ट सांगितलं होतं छगन भुजबळ असतील, लक्ष्मणराव हाके असतील किंवा प्रकाश शेंडगे असतील यांना समाजाचं काही देणं घेणं आहे असं वाटत नाही. कारण त्यांच्या समाजामध्ये जे गोरगरीब आहेत, 18 पगड जातीचे जे लोक आहेत त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात हे नेते कुठं बोलताना दिसत नाहीत, त्यांच्या नोकरीच्या संदर्भात कधी बोलत नाहीत, त्यांच्या शिक्षणासाठी काही प्रयत्न करताना दिसत नाहीत. जे काही प्रयत्न केले जातात काही विशिष्ट जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ते प्रयत्न करतात हे या ठिकाणी स्पष्ट होतंय. परंतु ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या अनेक जाती येतात त्या जातीतल्या लोकांना, किती लोकांना यांनी नोकऱ्या दिल्यात, किती लोकांना यांनी त्या ठिकाणी शिक्षणासाठी प्रयत्न केले, किती लोकांसाठी त्या ठिकाणी वसतिगृह उभा केले, किती त्या लोकांसाठी यांनी आंदोलन केले, हा प्रश्न डीएस न्यूजच्या माध्यमातून मी उपस्थित केला होता. आणि छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे आणि त्यांच्यासोबत गोपीचंद पडळकर असतील जे ओबीसीचे नेते आज ओबीसीची बाजू घेऊन बोलतायत हे केवळ राजकीय उद्देशाने त्या ठिकाणी बोलतायत. कारण मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर तो शिक्षण आणि नोकरीमध्ये आला तर यांना काही फरक पडणार नाही. परंतु तो जर ओबीसी म्हणून निवडणुकीत उभा राहिला तर जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये ओबीसी म्हणून मराठा समाज त्या ठिकाणी उभा राहील आणि परिणामी आपला जो काही राजकीय दबदबा आहे किंवा आपण जो काही गट आपल्या पाठीमागे आहे म्हणून राजकीय नेत्यांवर दबाव टाकतो तो दबाव आपला कमी होईल. केवळ एवढीच एकमेव भीती या ओबीसी नेत्यांना आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि आज त्याची प्रचिती येते. त्याचं कारण असं आहे की पूजा खेडकर
यांच्याकडे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे, तरी सुद्धा ओबीसी आरक्षणातून त्यांनी लाभ घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्यांनी दाखल केलेले आहे, जे की बेकायदेशीर आहे. त्यांना दिलं कोणी हा प्रश्न आहे. आणि त्यांनी त्याचा लाभ घेण्यासाठी ते प्रमाणपत्र IAS अधिकारीच्या नियुक्तीच्या संदर्भात त्यांनी त्याचा वापर केलेला आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. एवढी सगळी घटना होत असताना, ओबीसीच्या एका गरीब आणि प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थ्यावर अन्याय झाला असताना, हे ओबीसीचे नेते म्हणून घेणारे छगनराव भुजबळ असतील, त्या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील, प्रकाश शेंडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, यांच्या सोबत आणखी काही काम करणारे जे ओबीसीचे नेते म्हणून घेत आहेत, ते आज गप्प का आहेत? ते का बोलत नाहीयेत? छगन भुजबळ तर मंत्रिमंडळात आहेत, सरकारचे प्रतिनिधी आहेत. सरकारनं पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं, कारण चुकीच्या पद्धतीने त्यांनी नियुक्ती मिळवलेली आहे, चुकीच्या पद्धतीने त्यांनी आपल्या गाडीला लाल दिवा लावलेला आहे. हे सगळं बेकायदेशीर होतंय. एक जिल्हाधिकारी त्या ठिकाणी तक्रार करतोय, तरी सुद्धा पूजा खेडकर यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. केवळ त्यांची बदली वाशिम या ठिकाणी केली, एवढंच काय ती घटना घडलेली आहे. परंतु त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून, त्यांनी खोटे सर्टिफिकेट जोडले कसे, यासोबतच त्यांनी आपल्याला दृष्टीदोष आहे याचंही प्रमाणपत्र जोडलेले, मानसिकदृष्ट्या आजारी आहे याचंही प्रमाणपत्र जोडलेले, याची खात्री का करण्यात आली नाही? याच्यावर छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांच्यासोबत असलेले ओबीसी नेते यांनी आक्षेप का घेतला नाही, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. मग एकीकडे ओबीसीवर अन्याय, मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसीवर अन्याय होतो म्हणून तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतायत, एल्गार सभा घेतायत, आवाज उचलतायत, ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु ओबीसी मधल्या एका प्रवर्गानं, एका जातीनं ओबीसीतल्या इतर कॅन्डिडेटवर त्या ठिकाणी अन्याय केलेला आहे. त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही, हा माझा प्रश्न आहे. समाज हा प्रश्न विचारतोय, कारण पूजा खेडकर यांच्यानंतर ओबीसी प्रवर्गातल्या कोणत्या जातीचा कॅन्डिडेट होता हे सुद्धा शोधावं लागणार आहे. आणि त्या जातीच्या कॅन्डिडेटवर, त्या युवकावर किंवा त्या तरुणीवर जो अन्याय झालाय तो नेमका कोणावर झालाय हे सुद्धा शोधावं लागेल. परंतु अन्याय झालाय हे मात्र नक्की. मग या अन्यायाला वाचा पडण्याचं काम छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आता का करत नाहीत? ते गप्प का बसलेत? यातूनच सिद्ध होतंय की त्यांना ओबीसी प्रवर्गातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांचं किंवा त्यासोबत असलेल्या ज्या जातीच्या लोकांचं आहे त्यांचं काहीही घेणं देणं पडलं नाही. केवळ राजकारणाचं घेणं देणं पडलेलं आहे. जसं की छगन भुजबळ हे माधव पॅटर्न राबविण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. भारतीय जनता पार्टी त्यांना त्या पद्धतीने प्रेरित करते आणि म्हणून माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी, आणि पूजा खेडकर या वंजारी समाजाच्या आहेत. आणि त्यामुळं माळी समाजाचे छगन भुजबळ असतील किंवा धनगर समाजाचे लक्ष्मण हाके असतील, हे पूजा खेडकर यांच्या प्रकरणाविषयी काहीही बोलताना दिसत नाहीत, कुठली मागणी करताना दिसत नाहीत. आणि हे सामाजिक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे, कारण छगन भुजबळ हे घटनात्मक पदावर बसलेले राज्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणं गरजेचं आहे. एकीकडे ओबीसी म्हणून तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करताय, पण त्याच वेळी ओबीसीवर अन्याय होत असताना जरी तो ओबीसीचा कॅन्डिडेट असला आणि चुकीच्या पद्धतीने तो लाभ घेत असेल तर त्याला सुद्धा विरोध करणं हे गरजेचं असतं, कारण तुम्ही कायदा आणि घटना पाळणाऱ्या पदावर बसलेला आहे. या ठिकाणी यांनी हे गप्प राहून या एक प्रकारे पूजा खेडकर यांना पाठिंबा दिला की काय असं त्या ठिकाणी वाटतं. आणि ज्या गरीबावर अन्याय झालाय त्याही अन्यायाला त्यांनी पाठिंबा दिला की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित झालेली. मित्रांनो, DS न्यूजला राज्यातल्या अनेक प्रेक्षकांनी फोन केलेले आणि या संदर्भात आपली माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या बाबतीत, दिलीप खेडकर यांच्या कुटुंबाच्या बाबतीत अनेक खळबळजनक खुलासे या ठिकाणी होणार आहेत. DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या समोर ते व्यक्त करणार आहेत. कारण दिलीप खेडकर असतील, पूजा खेडकर असतील, यांच्या कुटुंबानं काही आर्थिक देणगी, मोठी देणगी एका राजकीय नेत्याच्या प्रतिष्ठानला दिलेलं सुद्धा या ठिकाणी उघडकीस येत आहे. त्यासोबत एका राजकीय व्यक्तीच्या निवडणुकीसाठी, विजयासाठी किंवा त्यांना खासदार व्हावं यासाठी सुद्धा देवाला साकडं घातलंय आणि तोही साकडं घातलेलं पूर्ण केलंय, ही सुद्धा माहिती आपल्याकडे येते. याची सुद्धा मी माहिती आपल्याला देणार आहे. पण तत्पूर्वी एकच प्रश्न आहे की पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलियर नसताना सुद्धा प्रमाणपत्र घेऊन त्यांनी ओबीसीच्या एका गरीब विद्यार्थ्यावर त्या ठिकाणी अन्याय केलेला आहे. आणि अशा वेळेला अन्याय होत असताना ओबीसी नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके गप्प का, हा प्रश्न आहे. त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जो प्रश्न उपस्थित केलाय तो योग्य आहे का? जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली का, पटली आहे का? याविषयी तुमचं मत काय? तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासूपणे असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.